अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कर लादल्यानं जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अनिश्चितता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या 6 सदस्यीय धोरण समितीची आज बैठक झाली. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ही दुसरी पतधोरण समितीची बैठक होती. पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. यावेळी सलग दुसऱ्यांदा रेपो दर 25 बेसिस पॉईंटनं कमी करून मोठा दिलासा दिलाय. गेल्या 5 वर्षात दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली आहे. रेपो दरात कपात केल्यानंतर बँका गृहकर्जासह विविध प्रकारच्या व्याजदरात कपात करू शकतात. 2025-26 मध्ये GDP 6.7% 6.5% कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. 2025-26 मध्ये किरकोळ महागाई दर 4% राहण्याची अपेक्षा असल्याचं धोरण समितीनं म्हटलंय.